प्रभाग 26 मधून मी अपक्ष उमेदवार भरलो होतो। मी गेले 15 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा काम करत आलेला आहे। तरी भारतीय जनता पार्टीनं काही व्यक्तींनी, पक्षांनी नाही, काही व्यक्तींनी तिथं आमच्यावर अन्याय केलेला आहे। आमदार सुभाषबाबू देशमुख व मनीषभाई देशमुख यांचा ते तिकीट कट होण्यामध्ये एकही इंच त्यांचा संबंध नाही आहे। तरी मला आज भारतीय जनता पार्टीसोबत कायम राहण्यासाठी आणि मी कायम राहणार असे आमचे सुभाषबाबू देशमुख, मनीषभाई देशमुख, माजी शहराध्यक्ष नरेंद्रजी काळे आणि अनन्यता जाधव, शीर्षराव हातुरे आणि रोहिणीताई तडवकर यांनी मला शब्द दिलात की भविष्यात कुठं ना कुठं तुमचा विचार करण्यात येईल। त्यामुळे मी पक्षाशी एकनिष्ठ राहून आज अपक्ष उमेदवार मागे घेतलेला आहे। सगळेजण आहेत। मी 5-6 दिवस खूप डिस्टर्ब मध्ये होतो, कारण काय काम आपण केलेलं आहे, प्रामाणिकपणे काम केलेलं आहे। एवढे फोन आलेले आहेत, एवढे सगळे आहेत आमचे सगळे फॅमिली। मी आजपर्यंत कुठला 2 नंबर धंदा केला नाही, कधीच करणार बी नाही। आपण गेल्या 15 वर्षांपासून काम केलेलं आहे। भारतीय जनता पार्टी एकनिष्ठ म्हणून काम केलेलं आहे। अनेक पोरं आहेत, अनेक शिक्षक लोक आहेत, अनेक डॉक्टर आहेत, त्यांचे आपण 4 दिवस कंटिन्यू माझ्या पाठीमध्ये कंटिन्यू कॉल आहेत। त्यांना सांगितलंय आपण तापल्यावर की भारतीय जनता पार्टीला नुकसान आहे, त्यामुळे आपण पक्षासाठी आपण आज माघार घेतलेला आहे। आपण सगळ्या मुलांना ते सांगितलंय, आपण खचून जायचं नाही। आपण लढलो तर आपल्याला विनिंग शीट होत नाहीये। काय आपण 2 नंबर 3,500-4,000 मतदान घेऊ शकतो, पण निवडून येऊ शकत नाही। ह्यासाठी आमच्या सगळ्या मुलांना, सगळ्या माता भगिनींना तिथं सांगितलेलं आहे की आपण एक पाऊल पाठीमागे घेऊ। भविष्यात त्याचं भारतीय जनता पार्टी म्हणून 100% दखल केली, एवढा मला पार्टीवर विश्वास आहे। डील म्हणता येत नाही, मी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आहे। भारतीय जनता पार्टीनं माझ्यावर भविष्यात न्याय दिलेच, पण काही व्यक्तींनी त्यांना माहिती नसताना, अजून एक सांगतो, सर्वे ह्यांनी कोण सर्वे वर दिलेला आहे एकदा जनतेसमोर आणावे। सर्वे मध्ये मी जर सोलापूर मध्ये माझं सर्वे मध्ये नाव नाही निघालं, सोलापूर सोडून जातो मी। सर्वे मध्ये नाव नाही म्हणते काढून नको, मग अजून मी कोण सर्वे होते, काय होते, त्याला ओपन कर म्हणत सगळ्यांना। समाजावरती अन्याय झालेला आहे, लिंगायत समाजावरती अन्याय झालेला आहे। पक्षांनी अन्याय केलेला नाहीये, काही व्यक्तींनी अन्याय केलेला आहे। खालचं बॅकग्राऊंड तुम्ही जोळे सोलापूर कुणाला विचारा, कधी विचारा, फोन करून विचारा। जर माझं काम चांगलं नसलं असतं ना, मी तुम्हाला अर्ज भरला नसतो। मी कुणाची नावं घेत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत। मी कुणाला एकट्याला दोष देत नाही। ज्यांना यांनी घेऊन आमच्यासारखे तळागाळात आजपर्यंत काम केलेलं आहे, तसल्या लोकांवर तुम्ही अन्याय करता। रॉयल एनफिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स। चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफिल्ड शोरूम पोटगी रोड, आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू। बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध। आकर्षक फायनान्स योजना, घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या। अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या। संपर्क 7720 06 90 74।